हे पकडा पकडा एक वेळा इकडे पहा हे उचलून पकडा ना निघलं तरी हाँ चल चल जा तुझा बाई इकडे पहा थोडंसं असं बोलावं लागते थोडंसं तुम्ही बोला मग माझ्याशी नाही बोला ते केव्हा केव्हा पहिले माझ्याकडून मी तुम्हाला नमस्कार घालतो ना. आमच्या इथे थोडीशी आदिवासी वस्ती आहे 45 आणि 50-45 घरं आहे तर त्यांना थोडंसं पाणी भरपूर आहे सर. पाणी भरपूर आहे पण पाणी थोडंसं दुरून आणावं लागते 1-1.25 किलोमीटरवरून पाणी आणावं लागते. पाणी असल्यावरही बी पण तो पाणी थोडंसं शुद्धीकरण नाही आहेत. थोडंसं म्हणजे आपण त्याला थोडक्यात लवण म्हणू शकतो. त्या लवणाच्या काठावर आम्हाला बोरवेल आहे. बोरवेलला भरपूर पाणी आहे पण ते 1 किलोमीटर 1.25 किलोमीटरवरून पाणी आणावं लागते. तर थोडासा लहान मुलं आणि सगळा पूर्ण इथं मजूर वर्ग असल्यामुळं आम्हाला नाही का थोडासा त्रास होते. तर शासनानं थोडंसं आमच्याकडे लक्ष द्यावं. आमची आदिवासी वस्ती आहे तर ते एवढं तर नळ योजनेचं पाणी थोडंसं शुद्धीकरण झालं तर आम्हाला खूप चांगलं होईल आणि आमच्या आदिवासी लोकांना थोडीशी मदत होईल. काय नाव तुमचं? माझं नाव राजेश बबन राठोड.